नमो भगवते वासुदेवाय. भक्त उद्धव. कृष्ण कंसवधानंतर मथुरेत राहिला. गोपाळवासियांना कृष्णाची खूप आठवण येत होती. कृष्णालाही त्यांची आठवण येत होती. उद्धव हा कृष्णाचा मित्र होता. त्याने बृहस्पतीकडून ब्रह्मविद्या संपादन केली होती. तो वेदांताचा आचार्य होता. उद्धवाने पाहिले, कृष्ण मथुरेत राजवाड्यात राहत होता. सर्व दुःखे त्याच्याजवळ थांबत नव्हती. सर्व सुख मात्र त्याला मिळत होती. पण कृष्णाला गोकुळाची आठवण काही केल्या कमी होत नव्हती. तो दुःखी होता. गवळ्यांच्या मुलाचे प्रेम, गाईगुरे तो विसरू शकत नव्हता. उद्धवाने त्याची खूप समजूत घातली. तू पूर्वीचं सर्व विसरून जा म्हणून सांगितलं. कृष्ण म्हणाला, तू म्हणतोस ते मला पटते, पण मला त्यांची आठवण येतच राहते. तेव्हा तू असे कर, गोकुळात जा, वृंदावनात जा, त्यांना तुझ्याजवळचे ज्ञान दे. उद्धव म्हणाला, त्या अडाणी लोकांना वेदांत काय कळणार? कृष्णाला वाईट वाटले. त्याने मनात ठरवले, अहोरात्र भक्तिरसात बुडालेल्या गोप गोपिकांचे दर्शन उद्धवाला घडावे म्हणून त्याने उद्धवाला गोकुळात पाठवले. उद्धव कृष्णासारखा पितांबर आणि वैजयंतीमाळ परिधान करून निघाला. गोकुळातल्या लोकांना वाटले, रथ आला म्हणजे कृष्ण आला. पण कृष्णाचा निरोप आला म्हणून सर्व जमले असताना प्रत्येकजण म्हणत होता, कृष्णाची आम्हाला आठवण येते. सर्वत्र आम्हाला अजूनही कृष्णच दिसतो. नंद यशोदा यांना सर्वत्र कृष्णच दिसतो. उद्धवाच्या लक्षात आले, गोकुळात सर्वत्र कृष्ण आहे. गोकुळात कृष्ण नाही हे माझं अज्ञान आहे. गोपींना उद्धवाला सांगितले, कृष्ण तर आमच्याजवळच आहे. ते ऐकून उद्धव कृष्णमय झाला. 3 दिवसासाठी राहायला आलेला उद्धव 3 महिने राहिला. त्याचा ज्ञानाचा अहंकार नष्ट झाला. अशा रीतीने गोकुळात येऊन भक्त उद्धवाला खरे ज्ञान झाले. कशी वाटली ही तुम्हाला गोष्ट? गोष्टीला सबस्क्राईब करा आणि आपल्या छोट्या दोस्तांबरोबर ती शेअर करा. जय श्रीकृष्ण.